हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये डेली व्हिडिओमध्ये. तर हे बघा, तर तुम्हाला ना मी माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये साडीचं कलेक्शन दाखवलं होतं आणि ते तुम्ही अगदी व्यवस्थितपणे बघितलंसुद्धा होतं. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या साड्या आवडल्या कोणत्या नाही हे मला काय माहीत नाही, पण मी आज ना माझं कुर्तीचं कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला, जे की मला खूप आवडतात. ज्या कुर्त्या आहेत त्या कुर्ती तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही पहिल्यांदा कुर्ती बघून घ्या. तुम्हाला कोणते आवडतात ते नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि त्याची किंमत देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही ते नक्की पूर्णपणे व्हिडिओ लास्टपर्यंत बघून घ्या. तर चला, आपण पहिल्यांदाच ना ह्या सगळ्या कुर्त्या आहे ना ड्रायक्लीनला देणार आहोत ना, त्याच्यामुळे हे सगळ्या कुर्ती मी काढलेल्या आहेत. कारण गावाकडे गेले होते ना, त्यामुळे सगळ्या कुर्तींची वाट लागलेली आहे दररोज एक वेगळे घालून. आणि ह्या कुर्त्या ना सगळ्या 600च्या पुढच्या सगळ्या कुर्त्या आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक कुर्तीची म्हणजे एकदा म्हटलं ड्रायक्लीन करून आणलं ना तर काही खराब झालेल्या सगळ्या व्यवस्थितपणे निघतील. त्याच्यासाठी मी आज ह्या सगळ्या ड्रायक्लीनला देणार आहे. व्यवस्थित 7-8 असतील, जास्त काही नाही. एकदा दिल्या ना म्हणजे क्लीन होऊन येतात आणि एकदम कडक छान असे परत इस्त्रीसुद्धा करावी लागत नाही. म्हणून कधीतरी 3-4 महिन्यातनं मी एकदा देत असते ड्रायक्लीनला ह्या सगळ्या कुर्ती. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कडकमध्ये होतात. म्हणून कधीतरी देत जावा तुम्हीसुद्धा ड्रायक्लीनला. आणि माझ्या सगळ्या कुर्ती ना या सुती असतात. मला ना जास्त असं ऑर्गेन्झामध्ये अशामध्ये कुर्ती जास्त आवडत नाही. त्यामुळे माझ्या सगळ्या कुर्त्या आहेत ना त्या सगळ्या कॉटनमध्ये कुर्त्या असतात. मला खूप आवडतात कॉटनच्या कुर्ती, म्हणून मी अशा कुर्ती घेत असते. तर पहिली कुर्ती तुम्हाला जी दाखवली ना मी सगळ्या कुर्ती ह्या पॅन्टालूसमधनं घेत असते. मला आवडतात. कधी 1-1.5 महिन्यातनं मी गेली ना, जेव्हा मी जाईल ना तिथं पॅन्टालूसला, तेव्हा मी नक्की एक का होईना पण कुर्ती तिथनं घेत असते. खूप छान कुर्ती तिथं असतात. त्यातली ती मी तुम्हाला पहिली दाखवली होती ना, तर ती होती 650 रुपयाची कुर्ती. त्याच्यानंतर ही बघा दुसरीवाली आहे ना, त्याच्या एकदम फुलांची डिझाईन आहे मस्त अशी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापड खूप छान आहे आणि सगळ्या कुर्तींचे सेमी कॉलर आहे, म्हणजे फुलची कॉलर नाही, हाफ कॉलर आहे. तर ही दुसरीवाली होती ना ती होती 899 रुपयाची, म्हणजे काही कमी 900 रुपयांची कुर्ती होती ती. आणि आता ही तिसरी जी आहे ना व्हाईटवाली, ती ही आहे, मला वाटतं हीच कमीची असेल, एकदम 550 रुपयाची आहे. पण एकदम छान कुर्ती आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असे त्याच्यावर गोल्डन कलरचं म्हणजे वर्क असल्यासारखं आहे. विनेक डिझाईन आहे, मस्त अशी छान वाटत होती. पण कुर्ती मी ज्यावेळेस घेतली ना त्यावेळेस ह्याला ना मला वाटायला लागलं उगाच मी घेऊन ठेवली, म्हणजे काय खपते की नाही व्हाईट कलरला. कारण आपण घरातली कामं करणार आणि म्हणजे कुठंतरी जातानाच घालतो असे ड्रेस, पण तरीही पांढऱ्या कलरला खूप जपावं लागतं नाही का. त्याच्यासाठी मी असं वाटलं की उगाच घेतली. परंतु खूप छान आहे ती कुर्ती. आणि प्रत्येक कुर्तीला मी जी आत्तापर्यंत तुम्हाला कुर्ती दाखवली ना त्या प्रत्येक कुर्तीला पॉकेट म्हणजे पाऊच मोबाईल ठेवण्यासाठी आहे. आणि प्रत्येक कुर्ती ही सेमी कॉलरमध्ये आहे. तर हे बघा, ही आहे ना, ही मी मला वाटतं दिवाळीच्या टायमिंगमध्ये घेतली होती. 3 महिने होऊन गेला असतील या कुर्तीला. पण एवढी छान आहे ना, धुईला अशी एवढी मस्त फुलते ना, कलर वगैरे अजिबात काय जात नाही. खूप छान आहे. यालासुद्धा विनेक आहे, मस्त अशी समोसा लेस आहे. पूर्ण असे ह्यालासुद्धा पॅकेट वगैरे सगळं काही आहे. तर आता पिल्लू इथं मला मदत करत होता ड्रेस द्यायला. एक ड्रेस तो दाखवायला देत होता मला. मी ठेवले होते काढून अगोदरच, कारण मी साड्या हे सगळंच माझं आवरून घ्यायला चालू केलं होतं. का तर गावाला गेल्यापासून कपड्यांचं कपाट एवढं हे झालं होतं खराब ना की बसत. त्याच्यानंतर ही जी आहे ना कुर्ती तुम्हाला मी दाखवते, ही 1 पीस टाईप आहे आणि मी घरी स्वतः शिवलेली आहे. ही माझ्या शालूच्या साडीची आहे, म्हणजे शालू असतो ना आपण लग्नातला, त्या साडीची आहे. मला खूप जड वाटत होता तो शालू, कारण त्याच्यावर पूर्ण असं खड्यांचं वर्क होतं आणि लई जड होता तो. पिनसुद्धा त्यात साडी पिन जर करायची म्हणली ना तर त्या एवढे किनाऱ्या जाड आहेत ना त्या काठपदर, त्याच्यात पिनसुद्धा घुसत नव्हती. म्हणून मी ह्याची 1 पीस टाईप कुर्ती शिवली. एवढी छान दिसतो ना हा गोल घेऱ्याचा ड्रेस आहे, खूप मस्त असा. आणि फिनिशिंग पण एकदम छान आलेलं आहे त्याला. त्याच्यामुळे मी हे कधी घालते हा सुद्धा ड्रेस. एखाद्या वेळेस घातला तर तुम्हाला नक्की दाखवेन. त्याच्यानंतर जी ही कुर्ती होती ना ती मी हे फॅब्रिक मला वाटतं घेतलं होतं मेशोवरनं का काय, आणि हे फॅब्रिक घेऊन मीच तिला स्टिच केली. ही सुद्धा 1 पीस आहे. ह्याला फुग्याची स्लीव्ज आहे आणि म्हणजे लॉंगमध्येच आहे. ही सुद्धा खूप मस्त अशी दिसते. ही सुद्धा फिरता कलर आहे. आणि ही कुर्ती सगळ्यात ट्रेंडिंगला आहे. हे आपण ना काजल सोळा आहे ना यांच्याकडून स्टिच करून घेतात बघा. मग खूप कस्टमर त्यांच्याकडून स्टिच करून घेतात. मी पण तसंच मला जमत होतं, पण
आम्ही काय म्हणतात ना त्याला, आपण कधी स्टिच करून त्यांच्याकडून मागवणार कधी आणि ते पार्सल येणार कधी, त्यापेक्षा मी स्वतः स्टिच केलेत ह्या 2-3 कुर्ती, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हे पण आहे ना, मी स्वतःच स्टिच केली, 3 ह्याच्यामध्ये 3 घेऱ्यामध्ये छान अशी, तुम्ही बघू शकता. बघा हिला पण फुल बाह्य आहे, स्लीव्ज खाली थोडीशी फ्रील आहे. आणि पहिल्यांदा ड्रेस स्टिच केले त्यामुळं हे कापड आहे ना जे हातात आहे ते जॉर्जेटचं, ते खूप सुळसुळ करतं, म्हणजे फिरतं सगळं मशीनवरनं, तरी पण खूप छान असायला फिनिशिंग आलं होतं. आणि ही घातली ना कुर्ती खूप भारी वाटते, उन्हात केल्यावर तर खूप मस्त अशी वाटते. मी एखाद्या वेळेस घातली तर तुम्हाला नक्की दाखवेन मी. आणि ह्याची पफ स्लीव्ज आहे, चौकोनी गळा आहे पुढं पाठीमागं, खूप छान वाटते ती. ह्याला ना खाली लेगीसुद्धा घालायची गरज वाटत नाही, असं वाटतं शॉर्ट कुर्ती आहे, म्हणजे आपण शॉर्ट वन पीस पार्टीवेअर टाईप बघतो ना तशा पद्धतीचे. त्याच्यानंतर शॉर्ट टॉप पण आहेत, भरपूर शॉर्ट पण आहेत, पण मी घालत नाही, प्लाझोवर किंवा जीन्सवर घालण्यासाठी घेतलेले आहेत. आणि मला वाटते मी निम्मे 3-4 तर फेकून पण दिले, का तर ते 1-2दा घातले ना असं एकदम गोळा झाल्यासारखे आणि शॉर्ट पडतो ते, म्हणजे आकसतं ना कापड, सुती कापड असतं ते, आणि आपण म्हणत नाही का बाबा धुतल्यानंतर थोडंसं तरी वरती जातं आहे, तसं होत होतं. म्हणून मी 2-3 फेकून दिलं. त्यातली ही व्हाईटवाली आहे ना मला खूप आवडते, कधी कधी मी जीन्सवर किंवा प्लाझोवर घातलेली तुम्ही बघितली असेल. तर ही फक्त आणि फक्त ना 200 रुपयाची कुर्ती आहे बघा, खूप मस्त आहे ही कुर्ती, मला खूप आवडते. त्याला फिटिंग वगैरे काही करावं लागत नाही, का तर त्याला फक्त नॉड आहेत आणि नॉडमुळं तेच हे होते. तर त्याच्यामुळे नंतर ना म्हणजे फिटिंगची पण टेन्शन गेलं, त्यामुळे फुल भाई आहे. आणि कुठं पटकन जायचं असेल तर, खूप फास्टमध्ये जायचं असेल ना आपल्याला वावरून, तर ह्या कुर्ती खूप छान आहेत. जीन्स वगैरे म्हणजे जीन्स वगैरे घालायची, प्लाझो घालायचं किंवा अशा शॉर्ट कुर्ती घालायच्या. त्याच्यानंतर ही चॉकलेटी कलरची आहे, हिला पण नॉड वगैरे आहे पाठीमागं बांधायला पण, आणि पुढं पण बाहीला थोडीशी फ्रिलगत आहे, आणि ॲपल कटमध्ये आहे ही, खूप छान वाटते ही सुद्धा जीन्सवर. आणि त्याच्यानंतर आणखीन एक आहे शॉर्टमध्येच, तर तुम्ही बघू शकता. मला कुठं गेलं की नाही असं आपण बाहेर आणि छान दिसलं ना तर मी ते घेऊन येते. जास्त महाग वगैरे नसते, पण 200, 250, 300पर्यंतच्या खूप भारी भारी अशा ह्या कुर्ती असतात, आणि मला आवडल्या का मी घेत असते. तर ही एक आहे तिसरी, त्याला फ्रिलची बाही आहे, खाली पॉम्पॉम डिझाईनसुद्धा आहे, ही सुद्धा खूप छान दिसते. याला पण ना पाठीमागं बांधण्यासाठी बंदाची डिझाईन आहे, त्यामुळे हिला पण फिटिंग करायची काय अशी गरज नाही. तर ह्या होत्या माझ्या सगळ्या कुर्ती. कशा वाटल्या मला नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा.